नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत अतिशय क्रिस्पी क्रंची अशी टी टाईम स्नॅकची रेसिपी. पहा किती क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत हे बॉल्स. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. यातील एकच बटाटा रेसिपीसाठी वापरणार आहे. बटाटा पहिला किसून घेऊया. बटाटा फार पण उकडायचा नाही. एक बटाटा मी इथे किसून घेतलेला आहे. एका पॅनमध्ये आता 2 छोटे चमचे तेल घेऊया. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तीळ, एक छोटा चमचा मीठ आणि एक छोटा चमचा बारीक चॉप केलेली मिरची घालून घेऊया. हे तेलावर छान परतून घेऊया आणि यामध्ये मी आता 1 कप पाणी घालून घेणार आहे. पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आहे. पाणी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आता पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये अर्धा कप रवा घातलेला आहे. रवा कच्चाच घालायचा आहे आणि याला छान शिजवून घेऊया. 2 मिनटं झाकून दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे. करून घ्यायचा आहे. पहा रवा छान कोरडा झालेला आहे. अजून थोडा वेळ झाल्यानंतर परतून घेऊया, म्हणजे थोडा वेळ ड्राय होईल. आणि आता परातीमध्ये याला काढून घेऊया. रवा मिक्स करताना मोडून सुद्धा घ्यायचा आहे. पहा रवा चांगला घट्ट झालेला आहे. आता याला आपण खाली काढून घेऊया. परातीमध्ये आता रवा काढून घेतलेला आहे. थोडा याला पसरून आता यामध्ये घेऊया. बारीक केलेला बटाटा, बारीक किसून घेतलेला बटाटा आणि 1 क्यूब चीजची घालायची आहे. चीज किसून घालायचं आहे. आता किसलेलं चीज, बटाटा आणि आपलं मिश्रण रव्याचं, थोडीशी कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. गार झाल्यानंतर मिश्रण आणि घट्ट होते. छान असं गोळा आपला तयार झालेला आहे. याला छान मळून घेऊया. पहा पीठ छान मळून झालेलं आहे. थंड झाल्यानंतर इतपत घट्ट असा हा गोळा तयार होतो. आता यातला छोटा गोळा घेऊन मी पोळपाटावर पुन्हा छान मळून घेणार आहे आणि याची एक लांब अशी गुंडाळी करून घ्यायची आहे. रोल तयार करून घ्यायचा आहे. छान अशी गुंडाळी तयार झाल्यानंतर 1-1 इंचाचे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही याला आणखी शेप देऊ शकता. हातावर घेऊन गुलाबजामुनसारखे लंब किंवा गोल असा आकार देऊ शकता. आता मी सगळ्या गुंडाळीचे असे काप करून घेतलेले आहेत. एकीकडे तेलही गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हे नगेट्स छान कडकडीत तेलात तळून घ्यायचे आहेत. तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर अगदी ब्राऊन होईपर्यंत यांना तळून घ्यायचं आहे. अशी ही संध्याकाळच्या वेळेची खाण्यासाठी स्नॅक्सचा प्रकार अतिशय हेल्दी, क्रिस्पी, क्रंची होतो. तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि कमेंटमध्ये रिप्लाय द्या. तुम्ही जर यूट्यूबला ही रेसिपी पाहत असाल तर यूट्यूबला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा राजलक्ष्मी चॅनलला.
आणि जर इंस्टावर आणि फेसबुकवर पाहत असेल तर राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला फॉलो करा. पहा, सगळे नगेट्स अतिशय क्रिस्पी आणि क्रंची होतात. अशा छान छान रेसिपीसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.